गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी पूर्वेश वानखेडे तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा आपला हा फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि आत्ता वाजले बघा सकाळचे 5:02 झालेत आणि आपण चाललोय एका मिनी ट्रिपवरती आपल्या मित्रांबरोबर, कॉलेजच्या मित्रांबरोबर। तर मित्रांनो, पूजा वगैरे करून आपण लगेच निघणार आहोत आपल्या मित्रांना गोळा करायला। त्यानंतर पहिले तर आपण दगडूशेठला जाणार आहे, कारण की दर ट्रिपच्या अगोदर मी पहिले दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतो आणि त्यानंतरच ट्रिपला सुरुवात करतो। तो चलते आहे। तर मित्रांनो, निघालो आपण आपल्या पहिल्या मेंबरला पिक करायला। तर लोकेशन तशी काही नक्की नाही मित्रांनो, आपण रस्त्यातच डिसाईड करणार आहोत की कुठे जायचंय, कसं जायचंय। नहीं तो जहाँ तक गाड़ी ले जाएंगे वहाँ तक चले जाएंगे। आणि इथे दीपक आलेला आहे। गुड मॉर्निंग, हाउ आर यू? हॅलो। तर मित्रांनो, निघालो आपण आपल्या पुढच्या लोकेशनसाठी। आत्ताच मी दीपकला त्याच्या घरून पिक केले। दीपक, नेक्स्ट लोकेशन कुठली करायची सांग? आपण आता चाललो आहोत दगडूशेठला सकाळच्या आरतीसाठी। सकाळी काकडा असेल। तर मित्रांनो, आत्ता आपण आहे ABC चौकात पुण्याच्या। आपण आलो होतो दगडूशेठ बाप्पांचं दर्शन करायला। सगळं छान असं दर्शन झालंय, अजिबात गर्दी नव्हती, निवांत दर्शन झालेलं आहे आमचं। आणि आता आपण निघालोय आपल्या दुसऱ्या पार्टनरला उचलायला। बघा मित्रांनो, आणखी एक बघा अशी पूर्णपणे व्यवस्था झालेली आहे, फुल सेटअप रेडी आहे। फक्त जायचं कुठे ते नक्की नाहीये। हा बघा, साहेबांना 5:30 वाजताचा टायमिंग दिला होता, साहेब आलेत आता 7 वाजता। कॅमेरा बंद कर, कॅमेरा बंद। तर मित्रांनो, फायनली आपण आता निघालोय। आज गाडी दीपकच चालवणार आहे, मी फक्त मागे बसून एन्जॉय करणार आहे। तो मध्ये मध्ये तुम्हाला रूट्सचा पण व्ह्यूज देणार, छान असे व्ह्यूज तुम्हाला मध्ये दाखवणार। आम्ही टोटल 4 जण ट्रिपसाठी आहे, सगळे कॉलेजचेच मित्र आहेत। तर मित्रांनो, जाता जाता म्हटलं जरा हवा वगैरे पण चेक करावी, गाडी एकदा दाखवून घ्यावी। तर तिथेच मध्ये आम्हाला गॅरेज दिसलं, गॅरेजला आम्ही थांबलो, गाड्या वगैरे एकदा चेक करून घेतल्या, कारण की लांब रूट होता, पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये, पुढे काही भेटेल नाही भेटेल, त्यामुळे आम्ही एकदा चेक करून घेतली। तुम्ही बघू शकता हायवेचा व्ह्यू। तर मित्रांनो, बघू शकता आपण आलोय आता प्रतिशिर्डी च्या कमानीतून एंटर केलेली आहे। यार मंदिर का आले की
आता आपण आलोय प्रति शिर्डी साई मंदिर मध्ये. मित्रांनो, इथनं मंदिराचं प्रवेशद्वार. तिथून थोडं पुढे गेलं की अन्नदान छत्र आहे आणि त्याच्या बरोबर समोर आपल्याला एक शनी मंदिर दिसतं. मंदिराच्या आतला व्ह्यू तुम्हाला नाही देता येणार मित्रांनो, तिथे अलाउड नाही फोटोग्राफी आतमध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही भव्य अशी ही इमारत, हे प्रति शिर्डी संस्थानाचं अन्नदान छत्र. सुंदर अशी इमारत आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझ्या मागे. मित्रांनो, ओरिजिनल द्वारकामाईनुसारच इथे डाव्या बाजूने साईबाबांची धुनी, इथे साईबाबा बसायचे आणि या बाजूने आपण बघितलं तर उजव्या बाजूने प्रवेशद्वाराच्या या साईडनी साईबाबा बसून राहायचे आणि पुढे तिथे मुलं, लहान मुलं किंवा त्यांना भेटायला आलेले त्यांचे भाविक हे बसून राहायचे. साईबाबा त्यांना मार्गदर्शन करायचे, लहान मुलांना गोष्टी सांगायचे. ही ओरिजिनल शिर्डीच्या द्वारकामाईचं प्रतिरूप इथे बनवलेलं आहे. सुंदर अशी शांत अशी ही जागा, एकदम निसर्गरम्य वातावरण. चला आपण आता इथून जाऊयात. मित्रांनो, त्याला आम्ही सांगितलं होतं की सकाळी आपल्याला जायचंय कास पठारला. कोणालाच काही आयडिया नव्हती आपण कुठे जाणार आहे, कुठे फिरणार आहे. काय काय रिएक्शन आहे तुझी? आता तुला कळते आपण कुठे चाललोय. कहने के लिए शब्द नहीं है, इतने बड़े उपकार हैं. या दोघांना फक्त माहित होतं आम्ही कुठे जाणार आहे, याला काहीच आयडिया नव्हता. याला सकाळी आम्ही अर्जंटमध्ये तयार केले. चला मित्रांनो, निघूया. आता चाललोय आपण दुसऱ्या स्पॉटला. हे कुठे जायचं आता? भाजे केव्स ना? दुसरा स्पॉट कुठला? भाजे केव्स. मला हा घेऊन चाललाय, तुला हा घेऊन चाललाय. त्याला तो घेऊन चाललाय. प्लॅनिंग माझी होती, घेऊन आम्हाला हे चालले. और इसी तरह हम निसर्ग के सानिध्य में मित्रांनो निघालोय आम्ही इथून. आता सरळ भाजे केव्सला आपण थांबूयात. मध्ये कुठेच नाही थांबायचंय. नाही थांबायचंय. कुठे थांबायचंय सांग.
कौन सा नया स्पॉट ढूंढने वाले हो तुम? येता येता भेटेल ते. बघू मित्रांनो, मध्ये जर एखादी चांगली जागा भेटली तिथे थांबू, तुम्हाला पण दाखवू. मित्रांनो, आत्ताच रस्त्यात जाता जाता आम्हाला एक खूप छान ठिकाण दिसलंय, आहे का नाही? तिथे भारी होतं का नाही? तिकडेच निघालो आम्ही, तुम्हाला पण दाखवते. रास्ता थोड़ा खराब है, मोदी सरकार अभी ड्रोन उड़ाने में बिजी है, रास्ते की तरफ अपने कोई ध्यान देना पड़ना. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? तर मित्रांनो, आपण आलोय आता जैन मंदिरामध्ये. बुटं काढूयात. कोणालाच काही कल्पना नव्हती आपण कुठे जाणार आहे. जे चांगले स्पॉट येतात ते आपण कव्हर करणार आहे. मित्रांनो, मंदिरात तर आलोय, पण ॲक्च्युली इथे फोटोशूट वगैरे करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे कॅमेरा मी इथेच बंद करतोय. तर मित्रांनो, श्री पार्श्वा प्रज्ञालय जैन तीर्थ तळेगाव म्हणून या जागेचं नाव आहे. अतिशय छान अशी, शांत अशी ही जागा, भव्य अशी वास्तू बघू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, काकांनी आपल्याला इथे शूट करायला अलाव केलं. आतमध्ये तर त्यांनी परमिशन दिली नाही, आणि इथून बाहेरून तुम्ही बघू शकता मागे छान असं खूप भव्य असं मंदिर आहे. प्रत्येक खांबावर कोरलेलं आहे सगळं नीट. त्यांनी त्यांची संस्कृती डिस्प्ले केली त्याच्यावरती. आतमध्ये त्यांचे जे गुरु वगैरे आहेत त्याबद्दल त्यांनी सगळं दाखवलं आहे. तिथे लिहून आहे, त्या मूर्त्यांच्या खाली सुद्धा त्यांची माहिती लिहून आहे, गुरूंची नावं वगैरे सर्व गोष्टी. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लोकेशन तुम्हाला देतो, तुम्ही या नक्की व्हिजिट करा. शांत अशी जागा आहे. तुम्ही आलात ना, इथून जायची तुम्हाला इच्छा पण होणार नाही, एवढी शांत आणि सुंदर अशी जागा आहे. तर निघालो मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लोकेशनसाठी. इथून आपण जाणार आहे सरळ भाजी केव्हसाठी. आणि मी या मंदिराची लिंक, लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पिन करतो, नक्की व्हिजिट करा. शांत अशी जागा आहे, खूप छान जागा आहे. तर बघू शकता मित्रांनो, असा थोडासा एन्जॉय करत, डान्स वगैरे करत आपण पोचलो आहे भाजी केव्हच्या जवळ. रस्त्यात आम्हाला ती 2 मित्र भेटली होती. ती चालली होती एकविरा आईच्या दर्शनासाठी. नवरात्री सुरू झाली आहे मित्रांनो, तर आपण सुद्धा प्लॅन करू. समजा वेळ पुरतो आहे आपल्याला तर आपण सुद्धा एकविरा आईच्या दर्शनासाठी जाऊ, किंवा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर नक्कीच कवर करू एकविरा आईची देवी. खाली पार्किंगला नाही अजून पैसे घ्यायचे ना? काय माहिती, पार्किंगला अजून पैसे घ्यायचे. पार्किंगच नाही म्हटली ती बाई. पार्किंग नाही म्हटली. मग काय झक मारायला पैसे घेतले? पार्किंग नाही, ग्रामपंचायतीचे पैसे तर एंट्रीला बोर्ड नाही वाचले का? या सिनिक 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 टी व्ही करायचं का? इथं काय करणार आहे, पाणी पण. 42 होती. मित्रांनो, आलोय आपण आता इथे भाजे लेणीच्या इथे, भाजे केव्हच्या इकडे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. येता येता पोलिसांचा फटका पण पडलाय चांगला, त्यामुळे सांगत असतो हेल्मेट घाला. आम्ही घालत नाही ती गोष्ट वेगळी आहे, तुम्ही तरी घाला. 500 रुपयाचा थोडा वेळ. चढलेले आहेत. 300
200 पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत. नाही 1000 झालेत रे. 1000 झाले. हे मस्त आहे ना. 1000 झाले, 200 राहिले, 1200. बघा एक कार्यकर्ता मेलेला आहे. भाजी केव्हा असं नीट बघा तोच होता जो विसापूर करत होता आणि आता इथे एवढ्याशा याच्यावर थांबलाय. यार तुम्ही विसापूर पुढेच आहे ना? 3 किलोमीटर आहे. माझी केस सगळी उडाली, बाकी केस झाली प्रकार तिकडे आली. विशाल कसं वाटतंय? कास पठार कसं वाटलं तुला? कास पठार एकदम भाजी केव सारखं दिसायला लागलाय. बॅक साइडला कास पठार विशालच्या बॅक साइडला कास पठार आहे. तुम्ही बघू देख शकता. सकते हो गाइस. अख्खा कास पठार. भरपूर कर सकते भाई. काय बघा हे 3 पोरं विदाउट तिकीट आतमध्ये चालले. तर आम्ही तिकडे तिकीट काढली, ह्यांना काढली. खरं नका जाऊ. गेट बंद कर, गेट बंद कर. चला आजचं टूर गाईड कोण आहे मग? दीपा करतोय तू आज गाईड? अरे कमी करतो. आजचे आपले टूर गाईड मान्य श्री आलेला आहे भाजी केव्हा. तुम्ही बघू शकता तिकडे दाखव. भाजी केव्हा आहे त्या तुम्हाला आता आम्ही पुढचं लोकेशन दाखवतो. चला आपण बघू शकता तिथं केव्ज आहे. तर केव्ह झाल्यानंतर आपण इथे एक माहिती आहे. इथं माहिती तुम्ही बघू शकता. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. स्क्रीनशॉट काढा. मित्रांनो हा एक इथे स्तूप आहे. मित्रांनो इथे स्कॅनर आहे. स्कॅनरचा वापर करून तुम्हाला इथे लेणीबद्दल आणि या जागेबद्दल संपूर्ण माहिती ही ऑडिओ फॉर्मॅटमध्ये मिळेल. यहाँ पे हमारे पास एक ज्ञानी बाबा भी बैठे हुए हैं. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे एक छान शिवलिंग पण इथे आहे कोरलेलं. मित्रांनो या ठिकाणी 14 बुद्ध स्तूप आहेत. त्याच्या पुढे ते छोटासा धबधबा आहे. तिकडे एंट्री अलाउड नाही, फेन्सिंग केली आहे सगळी. मी लांबूनच दाखवण्याचा प्रयत्न करतो. पड़ता है. चल वाटरफॉल और धबधबे में फर्क होता है. वाटरफॉल गिरता है और धबधबा पड़ता है. इसलिए आप बात को समझिए बात को. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मित्रांनो अशा प्रकारे आजचं 4थं लोकेशन सुद्धा आमचं कम्प्लीट झालेलं आहे. लोकेशन कुठलं का? त्याच्यानंतर कुठलं लोकेशन घ्यायचंय? त्याच्यानंतर आम्ही फोर्ट करण्याचा प्लॅन चालू आहे. पहिला आम्हाला असं वाटतं आम्ही काहीतरी खावं. पहिले आम्ही भूक काहीतरी लागली खाणार आहे. आम्हाला. भूक लागली सगळ्यांना. काहीतरी खाऊ. त्यानंतर पुढे विसापूर फोर्ट एक आहे आणि लोहगड फोर्ट एक आहे. त्यापैकी एक कुठलं तरी आज कम्प्लीट करू. त्यानंतर घरच्यासाठी निघू. वाटलंच तर दोघं कम्प्लीट करू. तोपर्यंत जर दिवस तर नक्की जाऊ. दोन्ही फोर्टला जाऊ आपण. नंतर आम्ही जर जिवंत राहिलो तर हा व्हिडिओ पोस्ट होणार आहे. आता आम्ही गाडी स्विच केली आणि भाजे केव्स वरनं आम्ही निघालोय आता पुढे
विसापूर किंवा लोहगडसाठी. दोनपैकी एक आहे. यस, ठरवू आता कुठे जाऊन पोहोचू ते ठरवू. तर मित्रांनो, भाजे केव्स नंतर आपण लोहगडला आलोय. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची भरपूर अशी गर्दी. मित्रांनो, आता आम्ही आलोय लोहगडला पण तुम्हाला 25 रुपये तिकीट लागणार आहे. मित्रांनो, आपण आता लोहगड चढतोय. तर आता आपण लोहगड चढत आहोत. लोहगडचा आता आम्ही पायथा क्रॉस केला आहे. मेन गेट पण आम्ही क्रॉस केलेला आहे. आता आमचा प्लॅन आहे आम्हाला टॉपला जायचंय. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण पोहोचलोय हनुमान दरवाजाच्या इथे. आणि शेवटी महादरवाज्यातून प्रवेश करताना आपल्याला इथे गडाबद्दल विविध माहिती दिलेली आहे, फलक लावलेले आहेत. आम्ही आज कॉन्फरन्स मीटिंगला आलेलो आहे. तुम्ही बघायला असाल कॉन्फरन्स हॉल आहे आणि आज आम्ही कॉन्फरन्सला चर्चा करतोय की मुद्द्याचा असा विषय आहे, मुद्द्याचा टॉपिक आहे. भूषणला किती मुलींनी आतापर्यंत प्रपोज मारला होता? अरे लाईट पेटते का बघती? निळा पेटते सुद्धा बघ. अरे असं अंधारात करून बघ ना. अरे बाहेर तिकडे घे. अरे विषय आहे. तर पूर्वेशला आज आपण कॉन्फरन्सला घेणार आहे. पूर्वेश जी, तुमचा प्लॅन कसा बनला इथे येण्याचा? कसा बनला म्हणजे काय बघा, आठवडाभर आपण काम करतो, आठवडाभर फुल टेन्शन असतं. विकेंडला आपल्या मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जायचं, बरोबर का नाही दीपे? विकेंड आला कुठेतरी फिरायचं, बोंबलत सुटायचं गावभर. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. असं नसतं, पण तरी आणला असतं माहिती का. पण तुम्ही अचानक असं प्लॅन केला की जे घरी पण सांगता येईल ना. कासपटरला जाणार, खायचं तर होतं. कसं वाटलं तुला कासपटर? बघ इथं फुलं पण भेटतील तुला. हा ना, किती कासपटर भारी आहे राव. फुलं पण येतं. काय माग व्ह्यू बघा, बघून घ्या. तुम्हाला दिसत असेल तर बघून घ्या. एकदम सही व्ह्यू आहे. तर फुलं पण आलीत मस्त पैकी. चेक करा. हा बघा, विसापूर फोर्ट इथून साधारण एक 3.5-4 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. बाहेर आम्ही जाण्याचा अजिबात रिस्क नाही घेऊ शकत. आता आमच्याकडे वेळ असला तर आम्ही तो पण पूर्ण करू. तुम्हाला या व्लॉग मध्ये तो पण आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. तसे आता फक्त काय 1:30 वाजले. सकाळी 5:30 वाजता आम्ही निघालोय. तर गाईच तुम्ही बघू शकता 2 थकलेले माकडं. हे बघा इकडे लोहगड सारखा सोपा ट्रेक करू. ट्रेक पण नाही, पायऱ्यांनी फक्त गेलोय आणि 2 माकडं थकलेली आहे तिथे. हे बघा, ही गर्लफ्रेंडला चॅट करते. हे बघा काय करते. फोटो बघतोय का? बघ. मित्रांनो, उतरलोय आपण आता गाड्याच्या खाली. बघू शकता सगळ्यांची हालत.
तर सगळं एनर्जेटिक आहे. पुढचा गड करायचा आहे का? चालतंय करू पुढचा गड एक तयार आहे, दुसरा पण तयार आहे. 2027 मध्ये पुढच्या गड आपण पुढच्या शनिवारी करू. व्लॉग 2027 मध्ये येणार आहे. आता आपण एखादी चांगलं ठिकाण बघू जेवणासाठी. आणि लोकेशनची अजून काय खाल्लं नाही सगळं. जेवायला रे, जेवण नको का? त्यानंच निघणार आहेस? तर मित्रांनो आत्ता आम्ही जरा हॉल्ट घेतलाय. लोहगड नंतर आलोय आपण इथे हॉटेल आस्वाद म्हणून एक आहे जागा. तिथं थोडा चहा नाश्ता करणार आणि घरच्यासाठी निघणार आहे. इथे दीपक बसलाय, वेट करतोय. बाकीचे 2 ऑर्डर देतात आतमध्ये. हॉटेल आस्वाद. तुझं येस तर तू तेच काम करा. पर्सनल काय म्हणतात कॅमेरामॅन आहे. यहाँ पे सब लोग मिसल खाते. का ठरते. सकाळी 5:30 निघालं, आता जेवण भेटले. वा उपाशी मारली होती असं वाटलं. घरी जाऊन जेवायला लागेल असं वाटलं. मला पण असं वाटलं होतं. आणि हा माणूस जेवून आलेला. हे नव्हता आलो. नाश्ता तर केलाच असेल बाई तू. नाही रे, तू 5:30 ते 7 वाजले म्हटलं नाश्ता केलाच असेल 100%. झोप आली. आता आम्ही झोपणारे चौकावर. खाऊन पिऊन आता सगळे सुस्तावली आहेत. कोणी घरी जाण्याच्या ह्याच्यात नाहीये. हे तर आमचे अकाउंटंट हिशोब लावत आहे. मित्रांनो जेवण खावण झालेलं आहे. हॉटेल 1 नंबर आहे. तुम्ही पण येऊन टेस्ट करून बघा. 1 नंबर जेवण होतं. मिसळपाव 1 नंबर होता. बरोबर का नाही विसल्या? हो बरोबर. तर मित्रांनो निघालो आपण बर्थडेसाठी. लोहगडविषयी मित्रांनो ब्लॉगमध्ये जास्त माहिती दिली नाही. आपण त्यासाठी स्पेशल एक नवीन व्हिडिओ टाकू तुमच्यासाठी. आणि लोहगडविषयी संपूर्ण माहिती त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो भेटूया ह्याच्याच नवीन एका व्हिडिओमध्ये पुढे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.